स्वामींच्या कृपेने नवीन घर मिळालेलं होतं. स्वामी अनुभव भाग 19. आज आयुष्यभराच्या संघर्षाला पूर्णविराम मिळालेला होता. अनेक वर्ष भाड्याच्या घरात काढल्यानंतर आज स्वतःच्या घरात स्वप्न पूर्ण झाले. हे केवळ विटामाटीचं घर नाही, तर अनेक वर्षाच्या कष्टाचं फळ आहे. जेव्हा घराची चावी हातात आली तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू उभारले राहिले होतं. स्वामींच्या आगाढ कृपेने माझ्या कुटुंबातील हक्काचे छप्पर मिळालेलं होतं. गृहप्रवेशाचा हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. कठीण काळात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. व्यावसायिक आयुष्यात कितीही प्रगती केली तरी घरचं समाधान हे वेगळंच होतं. स्वामी समर्थांनी नेहमीच कठीण प्रसंगात मला योग्य दिशा दाखवली. आता या नवीन वास्तूत सुखाचा आणि समाधानाचा आणि शांतीचा नवा प्रवास सुरू होते. हे फक्त स्वामींच्या कृपेमुळे. लोक म्हणायचे शक्य नाही, पण स्वामींनी करून दाखवलेलं होतं. स्वतःचं घर घेणे हे आजच्या काळात खूप मोठे आव्हान होतं. आर्थिक गणित जुळत नव्हतं, पण मनामध्ये एक प्रचंड जिद्द आणि चिकाटी होती. स्वामींच्या कृपेने आज अशक्य वाटणारी गोष्टही शक्य झालेली होतं. खूप बँकेच्या पायऱ्या झिजवलेल्या होत्या, खूप बँकाही नकार दिलेल्या होत्या, खूप कागदपत्रे गोळा केली होती. पण जेव्हा नियती आणि स्वामी समर्थ तुमच्या सोबत असतात तेव्हा मार्गही आपोआप सापडत असतात. हे घर म्हणजे माझ्या कष्टाचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा प्रतीक आहे. अनुभवातून एकच गोष्ट शिकलो, प्रामाणिक कष्ट कधीच वाया जात नाहीत. घरच्या वस्तूत पाऊल ठेवताना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. आता फक्त प्रगतीचं स्वप्न पाहायचं, यशाचं शिखर गाठायचं, फक्त एवढंच ठरवलेलं होतं. घर म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर तिथे आपल्या भावना असतात. आज नवीन घरात प्रवेश करताना मागचा सर्व संघर्ष आठवते. स्वामींच्या कृपेने आज आर्थिक अडथळे दूर झालेले होतं. घर स्वप्न साकारलेलं होतं. व्यावसायिक जगात टिकण्यासाठी स्वतःची वस्तू असणे खूप गरजेचं होतं. आज ती गरजा पूर्ण झालेले होते. मनावरचं एक मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने कठीण काळ सुद्धा सोपं वाटलं होतं. हे यश केवळ माझं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे कष्टाचं आहे. श्रद्धेला जोड दिला की चमत्कारही नक्की घडतात, हा माझा अनुभव आहे. कधी कधी मला असं वाटत होतं की स्वतःचं घर होईल का नाही, असं वाटत नव्हतं, पण प्रयत्न मात्र मी सोडत नव्हतं. आज स्वामींच्या कृपेने हक्काचं घर मिळालेलं होतं. ही खूप मोठी बाब होती. प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी नेहमी खंबीरपणे उभा असतात. कामात कितीही व्यस्त असलो तरी घरची ओढ नेहमीच स्वस्त बसू देत नाही. प्रोफेशनल लाईफमध्ये यश मिळत होतं, पण घर घेण्याचा आनंद वेगळाच आहे. स्वामी समर्थांनी दिलेला हा प्रसाद मानून मी या वास्तूत प्रवेश करतोय. कष्टाने मिळवलेली गोष्ट ही नेहमीच टिकणारी आणि आनंद देणारी असते. नवी घरामुळे आता आयुष्यात एक नवीन स्थिरता आणि समाधान आले होतं. एका मेसेजने आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले होतं. जेव्हा लोन सँक्शन झाल्याचा मेसेज आला होता तेव्हा स्वामींची कृपेची खरी खात्री पटली होती. घराचं स्वप्न पाहणे सोपं असतं, पण ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली असते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज त्या मेहनतीचं सोनं झालेलं आहे. व्यवसाय जगात वावरताना अनेक अडचणी आले होते, पण मी कधीच डगमगलो नाही. आज स्वतःच्या घरात छताखाली उभं राहताना खूप अभिमान वाटतंय. हे यश मिळवण्यासाठी खूप रात्रीचा दिवस करावं लागलं, हे सत्य आहे. स्वामी नेहमीच मला भिवू नकोस म्हणतात, धीर दिलेलं होतं, मार्ग दाखवत होते. आता या नवीन घरात सुख शांती समृद्धी नांदेल हा विश्वास होता, कारण कष्टाची तयारी ठेवली होती. स्वामी नक्कीच तुमची ही झोळी भरून टाकतील. घर घेताना अनेक फसवणुकीचे प्रकार ऐकले होते, त्यामुळे थोडं मनात भीती होती. पण स्वामींच्या कृपेने मला योग्य माणसं आणि योग्य जागा मिळालेले होते. माझ्या हक्काच्या घरात उभा आहे तेव्हा सर्व दृष्टी संपलेले होते. प्रॉपर्टीच्या या जगात विश्वासार्हता मिळवणे म्हणजे कठीण असतं. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व व्यवहार पारदर्शक आणि सुरळीत पार पडले होतं. हा अनुभव मला खूप काही शिकवून गेलेला होता. जीवनात चढ उतार आली तर स्वतःचं हक्काचं घर आपल्या पाठीशी असतं.
आयुष्यात खूप पैसा कमवला तरी स्वतःचं घर झाल्याशिवाय स्थैर्य मिळत नाही. स्वामींच्या कृपाने आज ते स्थैर्याचे क्षण माझ्या आयुष्यात आलेला होता. गृहप्रवेशाची तयार करताना मनात खूप उत्साह दाटला होता, पण जे जुनं मला अजूनही आठवत असतं. मी नवीन घर घेण्यासाठी अनेक बिल्डर्स आणि बँकेचे दरवाजा खटकावला होता, पण स्वामींच्या कृपेने अक्कलकोटच्या दरबारातून मला खरा आशीर्वाद मिळाला होता. आज स्वतःचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मन भरभरून व्यावसायिक आयुष्यातील सर्व ताणतणाव उंबरठ्याशी थांबवले होतं. हे घर म्हणजे केवळ राहण्याची जागा नव्हती, तर एक आनंदाची खाण होती. स्वामी समर्थांनी माझी श्रद्धेची परीक्षा घेतली आणि आज मला हे फळ दिलं होते. अनुभवातून सांगतो, नियती साफ असेल तर देवही तुमच्यासाठी धावून येतो. भाड्याच्या घराचे कटकट आता संपलेले होतं. दरवर्षी घर बदलण्याचं आणि भाड्याचे कटकट टेन्शन आता मी कायमचं मिटलं होतं. स्वामींच्या कृपेने आज मी घरचा मालक झालं होतं. हे समाधान आणि शब्दात मानणे खरोखरच अशक्य आहे. मला कधी कधी नेहमी दुसऱ्यांच्या घराच्या बाल्कनी पाहून वाटायचं माझंही एक असं घर असावं. पण स्वामींच्या कृपाने ती बाल्कनी आणि ते घर दोन्ही माझं स्वतःचं आहे. हा आनंद माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा नाही. जबाबदारी सांभाळताना घराकडे लक्ष देणे कठीण होतं, पण स्वामींनी सांभाळलं. हे घर म्हणजे माझ्या जिद्दीला आणि स्वामींच्या आशीर्वादातील सुसंगत आणि यशोगाथा आहे. म्हणून ह्या नवीन घरचं निवास स्वामींचं निवास असे सांगितलं आहे. जे काय आहे ते स्वामींच्या कृपेनेच आहे. माझ्या जीवनात आर्थिक अडचण चालू होती. या चिंतेत मी होतं की स्वामी कृपेने सर्व मार्ग मोकळे झाले होते आणि घरचं कामही पूर्ण झाले होते. स्वामींचे एक अजबच किमया आहे. वाटलं नव्हतं, पण स्वामींचं ते करून दाखवलेलं होतं. स्वतःच्या नवीन घरासाठी मी रात्रंदिवस जागून काढले होतं. स्वतःसाठी खूप काम केलं होतं. स्वामींच्या कृपेसाठी ते जागरणाचं सार्थक झालं होतं. घर उभं राहिलं होतं. घर माझ्यासाठी केवळ एक पत्ता नाही, तर माझी ओळख आलेला आहे. श्रद्धेशिवाय कोणतेही कार्य पूर्णत्व साथ नाही. जेव्हा घरचं काम सुरू केलं होतं तेव्हा अनेक अडचणी उभ्या राहिले होतं, पण स्वामींच्या कृपेने ते वस्तूचा कळस चढला. हे यश माझ्या जिद्दीचं आणि स्वामींच्या आशीर्वादाची पूर्णपणे साक्ष आहे. दृष्टिकोन ठेवून प्रत्येक पाऊल उचलला तर आज घर उभं राहिलं होतं. आयुष्यात अनेक संकट आली, पण स्वामींनी माझा हात कधीच सोडला नाही. हे घर म्हणजे माझ्या कुटुंबाचे सुखाचं आणि हक्काचं ठिकाण होतं. नवीन घरच्या वास्तूत प्रवेश करताना एक वेगळाच अभिमान वाटत होता. घराचं बजेट कोसळलं होतं. बजेटही घराबाहेर गेलं होतं, पण स्वामींनी मला योग्य वेळी योग्य ते दिलं होतं. बजेटप्रमाणे आणि इको फ्रेंडली मला दिलेलं होतं. एक वेळी माझे मित्रही म्हणत होते, त्याचं स्वतःचं घर कधीच होणार नाही, तुला काही जमणार नाही. पण स्वामींच्या कृपेने मी स्वतःचं घर केलेलं आहे. स्वामी मला नेहमीच कठीण प्रसंगात साथ दिलेला आहे. बळही माझं दिलेलं आहे. घराच्या पाठीवर स्वतःचं नाव पाहताना जे यश होतं ते माझ्यासाठी शब्दात मानणे अत्यंत कठीण राहिलेलं होतं. स्वामी निवास असं मी त्याला पाठीवर नाव लिहिलेलं होतं. घराची चावी मिळवण्यासाठी जे केलं ते तुम्हीही करू शकता. फक्त कष्ट आणि स्वामीवर विश्वास ठेवणे, या दोनच गोष्टीमुळे आज माझं घर उभं राहिलं होतं. गृहप्रवेशाचा क्षण हा माझ्या आयुष्यात सर्वात प्रेरणादायी क्षण होता. स्वामींच्या कृपेने आज माझ्या जिद्दीला यशाची मोठी किनारा लाभली होती. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता आमचं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आणि कष्ट करण्याला कधीच अपयश येत नाही, हेच आज पुन्हा सिद्ध झालेलं होतं. शेवटी एकच बोलतो, बिल्डरांनी सुद्धा चांगली साथ दिली होती. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झालेलं होतं. मी कधीच विसरणार नाही. हे घर म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी यशोगाथा आहे. नवीन सुरुवातीला आजही हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. स्वामीचरणी पूर्ण समर्पित आणि भक्ती ठेवून आम्ही आमच्या वस्तूमध्ये प्रवेश करीत आहेत. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव सांगताना थोडा मी लिहिताना गोंधळात लिहिला आहे, कारण मला काही शब्दही आठवत नाहीत, कारण मी वरखालीही मी लिहिला आहे. कृपया हा अनुभव शेवटपर्यंत पाहावा. हा अनुभव कसा वाटला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास ठेवला तर हजारपटाने आपल्याला देत असतात.